आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरामध्ये आषाढी एकादशीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे। ज्या शहर असेल गाव असेल विविध ठिकाणची जे मंदिरं आहेत ते आता भाविकांनी खुलून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण अहिल्यानगर तालुक्यातील आरणगाव या ठिकाणी आहोत। या ठिकाणी देखील विठ्ठल रुक्मिणीचं एक मोठं मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये देखील आता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी दर्शनाची जी आहे ती गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पारायण असेल, कीर्तन असेल, भजन असेल, याचबरोबर सप्ताह जे आहे तो या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। तर पूर्वी सकाळपासूनच जे आहे भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सुंदर असं डेकोरेशन मंदिर देवस्थान करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर एक सुंदर अशी रांगोळी देखील इथल्या नागरिकांनी काढलेली आहे। विठ्ठलाची जी रांगोळी आहे ती देखील सुबक रांगोळी आपल्याला काढल्यानंतर पाहायला मिळत आहे। त्यासोबतच जे आहे आता भाविक या रांगोळीचा आनंद घेत असतानाच जे आहे आपल्याला दर्शनासाठी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या मंदिराची जी आहे ती एक जुनी आख्यायिका आपल्याला सांगितली जाते की यामध्ये द्वादशीच्या दिवशी जे आहे पांडुरंग उपास सोडण्यासाठी या मंदिरामध्ये येत असल्याची जी आहे आख्यायिका आपल्याला सांगितली जाते। सध्या आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पारायण जे आहे, भजन कीर्तन पारायण हे या मंदिरामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 7 दिवसापासून भजन असेल, पारायण असेल, हे जी आहे केलं जात असतं। सकाळ संध्याकाळ जे आहे सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून या सगळ्या मंदिराची जी महती आहे ते आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने या सगळ्या मंदिर व्यवस्थानाची व्यवस्था केली जाते। त्याचबरोबर 7 दिवसाचे सप्ताह जे आहे ते कशा पद्धतीने राबवला जातो त्याची जी आहे ती माहिती आपण या सगळ्या नागरिक जे आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। बाबा, या मंदिराचं काय नेमकं महत्व आहे? तिथं संजीवनी समाधी म्हणजे कोणाची संजीवन समाधी? बाजीबा महाराजांची, बाजीबा महाराजांची संजीवनी समाधी इथे। आणि इथं बारशे जी पांडुरंग इथं 12 सोडायला इथं येतात। बर, कधीपासून येतात म्हणजे काय नेमकं त्याचं महत्व काय? म्हणजे त्यांनी समाधी घेतलेली ना, त्याच्यामुळे ते भक्त होते, त्याच्यामुळे पंढरपूरहून इथं 12 सोडायला इथं येतात पांडुरंग। बर, तुम्ही कधीपासून येता दर्शनाला? मी 60 सालापासून, 1960 सालापासून। नक्की जे आपल्यासोबत अजून मंदिराचे जे आहेत पदाधिकारी आहेत, आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून महत्व जाणून घेऊया। दादा, काय नेमकं मंदिराचं महत्व आहे? कशा पद्धतीने याचं महत्व आहे ते विशद केलं जातं? हे श्री संत बुवाजीबा महाराज यांची संजीवन समाधी आहे आणि ह्या समाधीचं एवढं महत्व आहे की पूर्वी बुवाजीबा महाराजांना समाधी नगरमध्ये घ्यायची होती, परंतु त्यांनी हे समाधी ज्यावेळेस त्यांचा तिथं अपमान झाला किंवा हे झाला, त्याच्यानंतर त्यांनी आरणगाव निवडलं आणि आरणगावमध्ये संजीवन समाधी घेतली। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस यांची वारी थांबली, वारी थांबल्याच्या नंतर मग देवानीच त्यांना विनंती केली की बाबा आता तुम्ही येऊ नका, मीच तुमच्याकडे 12 सोडायला येत जाईल। नक्कीच जे आहे याची जी आख्यायिका आहे ती आपल्याला सांगण्यात येते। आता जे आहे आज या आषाढी एकादशी आहे, उद्या द्वादशीचा मोठा कार्यक्रम असतो गावामध्ये, काय एकंदरीत सगळी व्यवस्था केलेली असते? कसं नियोजन या सगळ्याचं केलेलं आहे? या सगळ्याचं नियोजन असं केलेलं असतं, देवस्थान ट्रस्ट, वारणगाव ग्रामस्थ यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांची सगळी पाण्याची व्यवस्था केलेली असते, बाथरूमची व्यवस्था केलेली असते। जे येणाऱ्या भाविकांना ज्या सुखसुविधा लागतात त्या सगळ्यांची व्यवस्था, मेडिकल असो, कुठलाही असो, त्या प्रकारची व्यवस्था केली जाते। प्रसाद वाटप केला जातो एकादशीच्या दिवशी। आज दुधाचा प्रसाद असतो, केळी असतात, त्याला जे वाटेल ते वाटतात ग्रामस्थ व भाविक, जे हिशोबाने जे तो प्रसाद वाटतात। या सगळ्या गावाचे आहे दर सालाबादाप्रमाणे मोठा उत्साह केला जातो। आज देखील गावकऱ्यांकडून खिचडी वाटप असेल, महाप्रसाद वाटपाचं केलं जातं। कशा पद्धतीने गावकरी या सगळ्यामध्ये सहभागी होत असतात? गावकरी सगळे आमचे ज्या मंडळ वगैरे येतं सगळे याच्यासाठी सहभागी होतात। गावात पुरी भरपूर मदत करतात। चहा असतो, खिचडी असते, परत उद्याच्याला द्वादशीला उद्याच्याला आमच्या इथं मोठा भंडारा असतो। भंडाऱ्यासाठी भरपूर 20-25 हजार लोक येतात। त्यांची सगळी व्यवस्था केलेली असते, सुबर व्यवस्था केलेली असते। नक्कीच जे आहे आपण पाहू शकतो की या दिवशी मंदिरामध्ये जे आहे द्वादशीच्या दिवशी पांडुरंग जे आहेत ते उपास सोडण्यासाठी येत असल्याची आख्यायिका आपल्याला इथे सांगण्यात येते। त्यामुळे कुठेतरी या मंदिराला देखील महत्व आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।